सर्व प्रकारचे सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा आता एकाच छताखाली. रिधान ज्वेलर्स 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आज मार्ग फाउंडेशनच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये दक्षिण व उत्तर सोलापूर येथील कर्तव्यदक्ष पोलीस पाटलांचा सन्मानपत्र, ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आलाय. तसेच ड्रीम फाउंडेशन व मार्ग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानेही आदर्श गुरुवर्य शिक्षक सन्मान सत्कार जुळे सोलापूर येथील मार्ग फाउंडेशन ऑफिस व्हाईट हाऊस येथे संपन्न झाला. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून माजी पोलीस उपायुक्त दीपक आर्वे, मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार, मार्गचे आसिफ यत्नाळ, आरपीआय गटाचे बाबासाहेब मान्हे, लेखक व कवी काळे यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून आलेले दीपक आर्वे यांनी पोलीस खात्यातील पोलीस पाटलांचे महत्त्व पटवून दिलं, तर मार्गचे अध्यक्ष संतोष पवार यांनी पोलीस पाटलांच्या अडीअडचणी, त्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचून त्यांचा नक्कीच पाठपुरावा करण्यात येईल असेही यावेळी आश्वासित केलं. या दोन्ही कार्यक्रमास उत्तर दक्षिण मधील महिला पोलीस पाटलांसह अनेक शिक्षक वृंद या कार्यक्रमास हजेरी लावली. सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काशीनाथ बदगुणी यांनी केलं, तर आभार श्रद्धा गायकवाड यांनी केलंय. आलेल्या प्रमुख पाहुण्यांसह सत्कार मूर्तींनी लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मार्ग फाउंडेशनच्या वतीने आज हा गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं सोलापूर जिल्ह्यातील पोलीस पाटलांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे. श्री संतोष पवार, मार्ग फाउंडेशनचे संस्थापक संचालक यांनी हा सोहळा आयोजित केलेला आहे. हा अतिशय देखणा सोहळा झाला. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील मोठ्या संख्येने पोलीस पाटील सहभागी झालेले आहेत. पोलीस पाटील हा मी नेहमी म्हणतो की दुर्लक्षित घटक आहे आणि या दुर्लक्षित घटकाला मान देण्याचं, त्याचा सन्मान करण्याचं, त्यांची काम करण्याची ऊर्जा वाढवण्याचं काम संतोष पवार यांनी केलेलं आहे, मार्ग फाउंडेशनने केलेलं आहे. हे निश्चित कौतुकास्पद आहे. पोलीस पाटील हा पोलीस खात्याचा आत्मा असतो. पोलीस खात्यातील अतिशय महत्वाचे जे काही माहिती असते, बातमी असते, ती पोलीस पाटील पोलीस खात्याला देत असतो. गावामध्ये जे काही घटना घडतात आणि ज्या संभाव्य घटना असतात याचं विश्लेषण करून पोलीस खात्याला माहिती देण्याचं काम पोलीस पाटील करत असतात. इतिहास काळापासून, शिवाजी महाराजांच्या काळापासून पोलीस पाटील हा एक महत्वाचा दुवा प्रशासनामध्ये राहिलेला आहे आणि या पोलीस पाटलाला जर आपण चारी बाजूनी सपोर्ट करून त्यांना त्यांची जर ऊर्जा वाढवण्याचं काम केलं तर निश्चितपणे प्रशासनाच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होऊ शकतो. त्यांचे मानधन असेल, त्यांच्या इतर काही फॅसिलिटी असतील, याकडे शासनाने विशेष करून लक्ष द्यावं अशी सर्व पोलीस पाटलांनी या निमित्ताने मागणी केलेली आहे. आणि मी परत एकदा मार्ग फाउंडेशनचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आभार मानतो, कौतुक करतो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव वर्षाराणी वंडप्पा बगले, मी माळखोटे पोलीस पाटील. आज मार्ग फाउंडेशन तर्फे आमचा सत्कार झाला, सन्मान सोहळा झाला. मला फार आनंद वाटत आहे. मी त्यांचे आभारी आहे, असेच ऋणी राहीन. त्यांचे काम फार चांगले आहे. मला फार छान वाटले. धन्यवाद. मी 2017 पासून पोलीस पाटील पदावर आहे. तरी आज फार छान वाटलं मला. साहेबांनी आमचा सत्कार केला, त्यांचे मी पूर्ण आभारी आहे, मनापासून ऋणी आहे. हो, झालेलं आहे. नमस्कार, माझे नाव प्रतिभा सहदेव भालेकर, मी समशापूर येथील पोलीस पाटील आहे. आज आम्हाला मार्ग फाउंडेशनच्या वतीने सर्व पोलीस पाटलांचे सत्कार केल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. आणि हा सत्कार केल्यामुळे आम्हाला असं पुढे वाटचालीचे काम करण्यासाठी ह्यांच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळालेली आहे. एवढे बोलून नमस्कार. आज या ठिकाणी ड्रीम फाउंडेशन व मार्ग फाउंडेशनच्या वतीनं दक्षिण सोलापूर तालुका, उत्तर सोलापूर तालुका, सोलापूर शहरातील जे गुणवंत असे, कर्तव्यदक्ष असे जे शिक्षक आहेत, अशा गुरुजनांचा या ठिकाणी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. या सोहळ्यामध्ये सेवानिवृत्त ACP आदरणीय दीपक आर्वे साहेब, कविवर्य गोविंद काळे सर, त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी साहेब आणि मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय संतोष पवार साहेब
आणि ड्रीम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष काशीनाथ बदगुणजी यांच्या माध्यमातून या ठिकाणी या जिल्ह्यातील गुणवंत शिक्षकांचा सन्मान आणि सत्कार या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. की आज गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं गुरुच्या ऋणातून उतराई होण्यासाठी या ठिकाणी एक सुंदर अशा पद्धतीचा कार्यक्रम या मार्ग फाउंडेशनने आयोजित केलेला आहे. तर मी या मार्ग फाउंडेशनचं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. नमस्कार. आपल्या आवडीचे सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा फक्त रिधान ज्वेलर्स मध्ये. 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे हॉलमार्क केलेले सोन्या चांदीचे दागिने फक्त आणि फक्त रिधान ज्वेलर्स मध्ये. ग्राहकांसाठी 10 ग्रॅम सोने खरेदीवर 100% रिसेलची गॅरंटी. आता सोने खरेदी करा हप्त्याने. रिधान गोल्ड योजना. 11 हप्ते तुमचे, 12वा हप्ता आमचा. मजुरीवर 50% सूट. एकदा अवश्य भेट द्या. रिधान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर.